नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कोबीचे थालपीठ, धपाट्या किंवा परोठे काही म्हणू शकता। तर मी इथं कोबी कापून घेतलाय, कांदे 4 कापून घेतलेत लांबसर, हिरवी मिरची वाटून घेतली, ह्यामध्ये लसूण पण आहे। त्यानंतर इथं धणेपूड घेतली, जिरं, ओवा, तीळ, चवीपुरतं मीठ, हळद आणि बेसन पीठ। आता ह्याच वाटीने मी बेसनचं पीठ टाकलं। आता आपण ज्वारीचं पीठ घेऊ, 3 वाट्या मी ज्वारीचं पीठ। त्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकू, ओवा टाकू, धनेपूड आहे, जिरं, 1 मोठा चमचा हळद, त्यानंतर आपण एक कांदा टाकू, हिरवट लाल मिरचीचा ठेचा, आपल्याला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाका। यामध्ये आपण कोबी टाकून घेऊ आणि पूर्ण मिश्रण एकजीव करू। माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा बनवून पहा कोबीचे परोठे। आता ह्या मिश्रणाला आपण पूर्ण हाताने असं एकजीव करून घेऊ पहिला, त्यानंतर मग आपण पाणी लागेल तसं टाकून ह्याचं कणिक मळून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकायचं राहिलं। आता आपण हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊ, यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून छान चव येईल। अशा प्रकारे मिक्स करून घेतले मी। आता थोडं पाणी टाकून मी एक कणिक मळून घेते। अशा प्रकारे गोळा मळून घेतला मी। आता याला 10 मिनिटं मी झाकून ठेवते, म्हणजे हे छान आपण हे बनवून घेऊ। थालपीठ छान असं कापड घ्यायचं स्वच्छ ओलं करून, आणि त्यावर आपण थालपीठ असं छोटासा गोळा घेऊ। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असं छान बनवून झालं। आता आपण याला भाजूया। आता तेल टाकू आणि थालपीठ तव्यावर टाकून घेऊ। अशा प्रकारे तुम्हाला तूप लावायचं असेल तर ते लावू शकता, मी इथं तेलच लावते। चांगलं असं भाजून घेऊ आपण खरपूस। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, अशा पद्धतीने करून पहा, आणि माझ्या चॅनलवर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता असेच आपण सर्व थालपीठ बनवून घेऊया। मी अशा प्रकारे बनवून घेतली, बघा किती छान दिसतात कलर वगैरे।